नारायणी महिला प्रतिष्ठानच्या वतीनं श्री मोदकेश्वर मंदिर इंदिरानगर येथे खास डॉक्टर शैलेश बुदार्डे तसेच शासकीय योजना मार्गदर्शक गायत्री जाधव यांच्या उपस्थितीत तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा, भरघोस बक्षिसे, लकी ड्रॉचे आयोजन करीत मोठ्या उत्साहात हळदी कुंकवाचा समारंभ पार पडला। या कार्यक्रमास माजी नगरसेविका मनीषा चंद्रकांत खोडे, आदिशक्ती श्री प्रतिष्ठान अध्यक्ष संध्या कुलकर्णी, माजी नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा, माजी नगरसेवक चंद्रकांत नाना खोडे, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, मुजम्मिल मिर्झा आदींच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आणि यावेळी महिलांनी विविध स्पर्धा घेत हळदी कुंकवाचा आनंद द्विगुणित केला। मंगळसूत्राचे मणी पवित्र आहे फार, मंगळसूत्राचे मणी पवित्र आहे फार। संतोषरावांचं नाव घेते, संतोषरावांचं नाव घेते, देते सर्वांना हळदी कुंकाच्या मकर संक्रांतीचं वाण। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। आज नेहमीप्रमाणे हळदी कुंकाचा कार्यक्रम मोदकेश्वर मंदिर या परिसरामध्ये झाला। काल वंदे मातरम हॉलमध्ये पहिला कार्यक्रम झाला, दुसरा कार्यक्रम आज या ठिकाणी मोदकेश्वरला होत आहे आणि उद्या तिसरा कार्यक्रम आमचा प्रभाग क्रमांक 23च्या वतीने शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे। आज या ठिकाणी हा कार्यक्रम करीत असताना महिलांची अलोट गर्दी लाभली। या ठिकाणी शहरातील आपले नामांकित डॉक्टर माननीय शैलेश बुदार्डे सर यांना महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि एक आरोग्याचं वाण म्हणूनच या ठिकाणी महिलांमध्ये त्यांची चर्चा होती। त्याचबरोबर गायत्री जाधव यांच्या माध्यमातून शासकीय ज्या महिलांसाठी योजना आहे त्या संदर्भात सुद्धा अतिशय चांगलं सूक्ष्म मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर या ठिकाणी महिलांचा आवडता विषय म्हणजे वाण, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी झाले। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सहकारी नगरसेवक या प्रभागाचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, त्याचबरोबर रुपाली निकुळे, शाहीनताई मिर्झा, त्याचबरोबर नारायणी महिला प्रतिष्ठानच्या सौ मनीषा चंद्रकांत खोडे, त्याचबरोबर आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या संध्याताई कुलकर्णी, त्याचबरोबर रुपाली निकुळे, शाहीनताई, त्याचबरोबर सोनालीताई कुलकर्णी यांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला। नेहमी सालाबादाप्रमाणे आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो। तसेच आदिशक्ती श्री प्रतिष्ठान अध्यक्ष संध्या कुलकर्णी यांनी सुद्धा या कार्यक्रमाची माहिती देत मनोगत व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 23 मध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा जिव्हाळ्याचा असलेला संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी सभागृह नेता चंद्रकांतजी खोडे, शाहीनताई मिर्झा, रुपालीताई यशवंत निकुळे, मुजम्मिल मिर्झा, यशवंत निकुळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम होत आहेत। काल आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या सहकार्याने DGP नगर आणि अशोका मार्ग भागात हा कार्यक्रम झाला। आज नारायणी महिला मंडळाच्या सहकार्याने मोदकेश्वर मंदिर इंदिरानगर इथे कार्यक्रम संपन्न होतो आहे। यावर्षी एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महिला सगळं कुटुंब सांभाळत असताना
किंवा आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेत असताना स्वतःची काळजी मात्र घेत नाही. त्यासाठी आरोग्याचं वाण ही नवीन संकल्पना घेऊन आम्ही ह्यावर्षी संपूर्ण प्रभागामध्ये महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी शहरातील नामांकित डॉक्टरांना बोलून स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा कुटुंबाची काळजी घेता घेता स्वतःचं आरोग्य कसं जपलं पाहिजे यासाठी महिलांना आरोग्याचं वाण देण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे. आणि प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे हळदी कुंकू अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांच्या उत्साहाने साजरे होत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, सेल्फी पॉईंट असतील, झुंबाचे डान्स असतील किंवा महिलांचं जिव्हाळ्याच्या उखाणा स्पर्धा असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम प्रभागामध्ये घेतले जात आहेत. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आणि महिला मंडळांच्या सहकार्याने हे कार्यक्रम होत आहेत. मी प्रभागातील सर्व महिलांना आव्हान करते की आपण सगळ्यांनी स्वतःचं आरोग्य ही प्रायोरिटी ठेवून आपलं आरोग्यसुद्धा जपावं आणि घरातल्या कुटुंबाच्या आरोग्याबरोबर आपली सुद्धा काळजी घ्यावी. आणि उद्या विनयनगरला शर्मा मंगल कार्यालयामध्ये हळदी कुंकू आहे. मी सगळ्या महिलांना आमंत्रित करते. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, चंद्रकांतजी खोडे, यशवंत भाऊ निकोळे, रिपोलीताई निकोळे, शाहीनताई मिर्झा यांच्या सगळ्यांतर्फे आपल्या सगळ्यांना विशेष आमंत्रण देते. धन्यवाद. शासकीय योजना मार्गदर्शक गायत्री जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी गायत्री प्रशांत जाधव. आज नारायणी प्रतिष्ठानमार्फत येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांसाठी विविध खेळ तसेच स्पर्धा येथे आयोजित केल्या. तसेच आयोजक चंदू नाना खोडे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम येथे पार पाडला आहे. येथे महिलांसाठी महत्त्वाचे असे कॅन्सर रोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन इथे लाभले आहे. तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन इथे देण्यात आले. सदरच्या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. धन्यवाद. लकी ड्रॉच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढत उपस्थित महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली आणि यावेळी उपस्थित त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक आणि मनोगत व्यक्त केलं. त्याच्याकडून मला बक्षीस मिळालं. गणपतीच्या कृपेने ते मी त्यांचे आभार मानते. आणि डीजे कराओके की तरफ से मैं आज एक बात बताना चाहता हूँ कि चंद्रकांत जी खोड़े ने एक बहुत सुंदर कार्यक्रम का आयोजन किया और इस आयोजन में सबसे बड़ी बात आरोग्य के संदर्भ में जो उन्होंने जानकारी देने के लिए एक स्पेशलिस्ट डॉक्टर को, जो कि कैंसर के स्पेशलिस्ट थे, उनको उन्होंने बुलाया यहाँ पर और 15 मिनट का जो उनका लेक्चर हुआ वो सबके लिए बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण रहा. और चंद्रकांत जी खोड़े का मैं हार्दिक अभिनंदन करूंगा कि इस तरह के आयोजन में आज जन जागृति के लिए, क्योंकि ब्रेस्ट कैंसर और गर्भपिशवी का कैंसर, उससे संदर्भ में उन्होंने जो अवेयरनेस जागृत किया है वो सचमुच में अभिनंदनीय है, सराहनीय है. बहुत बहुत धन्यवाद. या कार्यक्रमास माजी नगरसेविका मनीषा चंद्रकांत खोडे, आदिशक्ती श्री प्रतिष्ठान अध्यक्ष संध्या कुलकर्णी, माजी नगरसेविका रुपाली यशवंत निकोळे, शाहीन मिर्झा, माजी नगरसेवक चंद्रकांत नाना खोडे, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी नगरसेवक यशवंत निकोळे, मुझम्मिल मिर्झा आदींसह असंख्य महिला नागरिक यांच्या उपस्थितीत आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.